जाईल. निर्धाव चेंडूची सांगता केली जातोय. बीसीसी बेडकल विपक्ष सन सिटी ब्लास्टर या दोन संघामध्ये ही पहिली मॅच आहे. पहिला तर नाणेफेकीचा कौल जिंकला सन सिटी ब्लास्टर संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी संघ बीसीसी बेडकल संघाला इथे फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. हसुरामजी स्ट्राइक एंडला 50+ चा खेळाडू आणि नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय दिनेश बंडा स्वतः सरसेनापती कर्णधार आणि गोलंदाजी मार्कवर डीबी पाटील. हाफ ट्रॅकरचा चेंडू या बेलला मात्र टोच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलाय. डीप बॅकवर्ड स्कोरलेगच्या दिशेनं पहिला आलाय हा चौकार. मात्र प्रहार केला गेला. हाफ ट्रॅकरचा चेंडू हसुरामचे एक 50+ चे बेडकलचे जबरदस्त खेळाडू विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. 4 धावसंख्या धावपटलावर 2 चेंडू फेकलेत. नितीनजी जोशी समाजसेवक नेरे विभागातील एक नामांकित समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. ते गोलंदाजी मार्कवर इथे पाहतोय 2 चेंडू त्यांनी फेकलेत. पहिलं षटक इथे पाहायला मिळतोय. 40+ च्या मॅचेस असल्या कारणानं मॅन्डेटरी पॉवर प्ले सारखं काही इथे रिस्ट्रिक्शन नाही, बंधनं नाहीत. त्यामुळे पहिल्या ओव्हरपासून शेवटच्या ओव्हरपर्यंत 6 क्षेत्ररक्षक आउटसाइड सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा नितीनजी जोशी उजव्या हातानं पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतील. या बल्ला मात्र स्क्वेअर कटचा फटका डीप पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एकेरी धावसंख्येने मात्र इथे स्ट्राइक रोटेशन पाहायला मिळेल. संघाचा सरसेनापती दिनेश बंडा ऑन स्ट्राइक इथे पाहायला मिळेल आपल्याला आणि नॉन स्ट्राइक एंडला हसुरामजी 50+ चे लेजेंड खेळाडू. बेडकल चे अगदी आपण पाहतोय अप्रतिम खेळ त्यांच्याकडे आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंतच्या 40+ मॅचमध्ये चौकार षटकारांची तेजबाजी खूप प्रमाणामध्ये त्यांच्या बॅटमधून आम्ही पाहिलेली आहे. पण आज ही मॅच वेगळी आहे आणि अर्थात दिवस देखील नवीन आहे. या बल्ला मात्र फ्लिक केलाय. चेंडू मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एकेरी धावसंख्येने मात्र इथे धावपटल आता पुढे जाईल. एकेरी धावसंख्येने वैयक्तिक खातं खोललंय दिनेश बंडा या कर्णधारानं. आता संत गतीने खेळ चालू आहे. पहिला एक चौकार आला, दुसऱ्या चेंडूवर डीप बॅकवर्ड स्कोरलेगच्या दिशेनं, पण तदनंतर एक स्क्वेअर कटमधून एक धाव आली. तदनंतर फ्लिक केला गेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एकेरी धाव 6 धावा धावपटलावर असेल बिनबाद. हाफ ट्रॅकरचा चेंडू वळून मारण्याचा प्रयत्न केला होता, शफल केला होता ऑफस्टंपच्या बाहेरच्या दिशेनं आणि इथून पुल करण्याचा प्रयत्न केला होता, पण इथून मात्र प्रयत्न फसला गेला. चेंडू पडल्यानंतर इष्टांच्या भरून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. एका बाजूला मर्पीशेट क्रियाडो साहेबांचा संघ सन सिटी ब्लास्टर, दुसऱ्या बाजूने बीसीसी बेडकल. प्रथम त्यांच्या वाटेला नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी आलेली आहे. सलामीचे फलंदाज हसुराम आणि नॉन स्ट्राइकला बंडा. खोलवट टप्प्याचा चेंडू याला मोठा फटका स्लॉट मध्ये आला होता, पण इथून मात्र लॉंग ऑनच्या प्लॉट मध्ये पकडला जाईल खेळ आणि संपला जाईल हसुराम दादा यांचा खेळ. पहिला विकेट इथे जाईल खेळाडू कक्षामध्ये. त्यांना गाण्यांचा आवाज ऐकायला मिळत नाही, कारण अगदीच रिस्ट्रिक्शन असतात, काही बंधनं असतात चॅनलवरती आणि म्हणून म्यूट केलं जातं. पण आम्हाला मात्र इथे मैदानावर त्या गाण्यांचा आवाज येत असतो आणि म्हणून त्या पद्धतीने आम्ही सांगत असतो की एकविरेचं गीत इथे वाजवण्यात आलं. पहिलं षटक समाप्त झालं. पंचांकडून पहिलं षटक समाप्तीचा निर्वाळा आला. धावपटलावर धावा 6, एक बाद 6 धावसंख्या धावपटलावर असेल बीसीसी बेडकल संघाचे कर्णधार दिनेशजी बंडा. हसुरामजी जे सलामीला आले होते ते मात्र मैदानाच्या बाहेर गेले. त्यांची जागा घेण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावर प्रमोद यांना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर बदल होईल. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज झालेत. पंचाच्या डाव्या बाजूनं इथून मात्र उजव्या हाताने गोलंदाजी करताना या गोलंदाजाला आपण पाहतोय
फुल टॉस चेंडू यावेळेला मात्र फुल ठोल वसूल करण्याचा प्रयत्न केला होता, पण बॅट आणि बॅटमधून एक चौकार आपण लॉंग ऑफच्या दिशेने पाहिला, त्यानंतरचा एक षटकार कौक. आज संदीप गोलंदाजी मार्कवर. खोलवट टप्प्याचा चेंडू याबल्ला मात्र स्क्वेअर कट केलाय, लॉफ्टेड स्क्वेअर कट होता. एक धावसंख्या इथे मिळवली. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळाली. प्रमोद कडू यांना मात्र आता स्ट्राईक एंडवर आणलंय. नॉन स्ट्राईकवर स्वतः कर्णधार दिनेश बंडा. 17 धावसंख्या धावपटलावर असतील. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 2 मोठे फटके दिनेश बंडा याच्या बॅटमधून पाहिलं. एक काऊ कॉर्नरच्या वरून एक लॉंग ऑफच्या दिशेने चौकार पाहिला. इथून मात्र 17 धावसंख्येवर मजल मारतोय बीसीसी मेडिकल संघ. पंचांच्या डाव्या साईडने उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. अबिलला मात्र ऑन ड्राईव्ह केलाय चेंडूला. चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एकेरी धावसंख्येने धावपटल मात्र आता पुन्हा एकदा पुढे जाईल 18 आकड्यावरती. 2 षटक समाप्तीचा पंचांकडून निर्वाळा आलाय. 18 धावसंख्या धावपटलावर 1 विकेटच्या मोबदल्यात बीसीसी मेडिकल संघ.
निर्धारित 5 षटकं आहेत आणि या 5 षटकामध्ये 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकानंतर 18 धावसंख्या धावपटलावर 1 विकेटच्या मोबदल्यात दिनेश बंडा वैयक्तिक 12 धावसंख्येवर आपलं योगदान देतोय आणि प्रमोद कडू वैयक्तिक 1 धावसंख्येवर आपलं योगदान आपल्या सन सिटी ब्लास्टर संघाच्या विपक्षामध्ये देतोय। सन सिटी ब्लास्टर संघ क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय कारण त्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकला, स्वतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं बीसीसी बेडकल संघाला। ते आमंत्रण स्वीकारत असताना बेडकल संघाचा एक खेळाडू कक्षामध्ये गेलाय आणि 18 धावसंख्या सध्याच्या घडीला धावपटलावर बीसीसी बेडकल संघाची। गोलंदाजी मार्कवर बदल असेल तर 2 षटकं संपलं, अर्थात डॉक्टरी पेशामध्ये काम करतात, अगदीच त्यांचं ते पॅशन आहे आणि या क्रिकेट प्रती असलेलं प्रेम आज त्यांना या क्रिकेटच्या पटलावर घेऊन आलं। डॉक्टर सागर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, स्टॅकेला फलंदाज प्रमोद कडू, नॉन स्टॅकला दिनेश बंडा, सरसेनापती कर्णधार बीसीसी बेडकल संघाचा। हाफ ट्रॅकरचा चेंडू उचली घेतोय, चेंडू मात्र इथे ध्येय अष्टीला अदलतोय, खेळपट्टीच्या बाजूला रेंगाळत राहतोय, निर्धाव चेंडूची सांगता होतोय। मुंबई गोवा हायवे एंड कडून गोलंदाजी केली जातोय, गोलंदाजी मार्कवर डॉक्टर सागर आहे। पहिला चेंडू हाफ ट्रॅकरचा उचली घेणारा, असमतल इथे मात्र उंची मिळाली, चेंडूला बॉडीवर अदलला, खेळपट्टीच्या आजूबाजूला रेंगाळत राहिला। या बल्ला मात्र गुडले स्पॉटला टाकलेला चेंडू मारण्याचा फटका, मोठा प्रयत्न केला गेला होता पण समोरच्या दिशेनं पकडला झेल आणि इथून संपला गेला प्रमोद कडू याचा खेळ। दुसरा खेळाडू मैदान दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर गेला बीसीसी बेडकल संघाचा। एक ब्रेक थ्रू पाहिजे होता कारण इथून दिनेश बंडा आणि प्रमोद कडू याची भागीदारी बनत होती। जरी प्रमोद कडू याचं भागीदारीमध्ये 1 धावसंख्येचं योगदान असलं तरी त्या भागीदारीमध्ये दिनेश बंडा याचं 11 धावसंख्येचं योगदान होतं। 12 धावसंख्येची दोघांची भागीदारी झाली होती। आता इथून एक ब्रेक थ्रू पाहिजे होता, तो ब्रेक थ्रू मात्र गोलंदाज सागर डॉक्टर सागर यांना मिळवून दिलाय। दुसरा गडी बाद झालाय बीसीसी बेडकल संघाचा 18 या धावसंख्येवरती। नवीन फलंदाज मैदानावर आलेत, गजानन मोकल, मॅन फ्रॉम साई बाबानी आईचा संघ, साई गावचा संघ आणि साई गावाच्या संघाकडून प्रचंड क्रिकेट खेळलं हा खेळाडू गजानन मोकल। हाफ टाकरचा चेंडू, या बल्ला मात्र पुल केला, चेंडू जाईल डीप बॅकवर्ड्स कोलच्या भरून, दन 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 करत आलेला गजानन मोकल याच्या बॅट मधून षटकार। आज या स्पर्धेमध्ये विशेष जय हिंद साहेबांचा डान्स आपल्याला पाहायला मिळणार आहे, अगदी ते देखील क्रिकेटचा मनमोहक आनंद घेत आहेत। गजानन मोकल अगदी आपण पाहतोय भारदस्त ध्येय असलेला हा फलंदाज स्ट्राईक एंडला साई संघाकडून प्रचंड क्रिकेट खेळला, पण आज व्यावसायिक क्रिकेटमध्ये बीसीसी बेडकल संघाच्या वतीनं 4थ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला गजानन मोकल। आल्या आल्या पहिला षटकार ठोकला, हाफ ट्रॅकरचा पुन्हा एकदा चेंडू याला ऑन ड्राईव्ह केलाय, चेंडू मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने येईल, 1 धावसंख्येने स्ट्राईक रोटेशन केली जाईल। हे स्ट्राईक रोटेशन हा एक इम्पॉर्टंट पार्ट असो क्रिकेटमध्ये, ज्या पद्धतीने एक मोठा फटका आला, एकेरी धावसंख्येने स्ट्राईक रोटेट केली गेली। कौतुक करावं लागेल गजानन मोकल या फलंदाजाचं, ज्या पद्धतीनं शॉटला एक्झिक्यूट करतोय आणि इथून मात्र कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळताना गजानन मोकल या फलंदाजाला पाहतोय। स्टॅकिनला स्वतः सरसेनापती कर्णधार दिनेश बंडा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, रिव्हर्स चा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, पण इथे उजव्या अष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी अचूक हेरलाय, शहानिशा केली आणि तदनंतर वाईटचा सिग्नल दिलाय। अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ झाली, पण इथून मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं पंचांना इथून मात्र रेफर केलाय। क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू असणार आहे, वाईट पंचांकडून आहे। बघूया आता कशा पद्धतीनं इथून निर्णय देतात।
पंच आमचे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सागर मोरे, खार रोड आणि ऑन फील्ड अंपायर अभयजी पाटोले, अंबरनाथ, शाहिद मोमीन, भिवंडी अशी पंचांची जोडी मैदानावर आहे. आणि मैदानाच्या बाहेर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सागरजी मोरे, खार रोड शहानिशा करतील. कर पंचांचा कॉल आहे वाईटचा, पण इथून मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं इथं रेफर केलाय, रिमूव्ह घेतलाय, पंचांना चॅलेंज केलंय. बघूया आता कितपत यशस्वी होतोय हा निर्णय. मगाशी देखील अशा पद्धतीचं चित्र आपण पाहिलं, पंचांनी वाईट दिला होता, त्यानंतर कर्णधाराने रिव्ह्यू घेतला, तो त्यांचा यशस्वी झाला आणि म्हणून हा रिव्ह्यू कंटिन्यू केला जाईल. पण इथून जर रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला तर आपला पुढे हा रिव्ह्यू दिला जाणार नाही. हा स्पर्धेचा एक नियम आहे, त्या नियमाची अंमलबजावणी आपण सर्वांनी करायची आहे. 4 संघ आजच्या दिवसामध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. पुढचा सामना असणार आहे अयान इंडियन्स विपक्ष पराग 11 गोविर्ले. वाईड आहे, अंपायरने हा निर्णय दिला होता वाईट. तर आता इथून मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला रिव्ह्यू दिला जाणार नाही, लक्षात घ्या. डॉक्टर सागर गोलंदाजी मार्कवर, त्यांना मात्र इथून दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 22वा नियम इथे मात्र लागू झाला पंचांच्या माध्यमातून. 28 धावसंख्या इथे 26 धावसंख्या धावपटलावर आहे. 26 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. हलक्या हाताने इथे मला फ्लिक केलाय चेंडू, शॉर्ट कव्हरमध्ये इथे चेंडू अडवला जाईल. एकेरी धावसंख्येनं धावपटल पुढे जाईल. 27 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 27 धावसंख्या धावपटलावर 2 विकेटच्या मोबदल्यात BCC बेंडकल. पुन्हा एकदा गजानन मोकल ज्यांनी आल्या आल्या डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एक मोठा फटका षटकार लगावला होता. यावेळेला डॉक्टर सागर पंचांच्या डाव्या बाजूनं उजव्या हाताने गोलंदाजी करताना पाहतोय आपण. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. गुडले स्पॉटला चेंडू पडल्यानंतर अगदी बॉडीला चेंडू अदलतोय, खेळपट्टीच्या आजूबाजूला रेंगाळत राहतोय. निर्धाव चेंडूची सांगता केली जातोय. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन. 3 षटक समाप्तीचा पंचांकडून निर्वाळा येतोय. 3 षटकानंतर 27 धावसंख्या धावपटलावर असेल. 2 विकेटच्या मोबदल्यात BCC भेंडकल संघ. आमचे आदरणीय सन्मान्य मर्पीशेठ क्रियाडू साहेब ज्यांचं सातत्यानं आमच्या या संघटनेला हातभार असतो. एक मोलाची साथ आमच्या सत्यजी पाटील, पेन तालुका 40+ संस्थापक अध्यक्ष अण्णाजी गावडे, YB पाटील साहेब, विजयजी पाटील, हसुरामजी पाटील, संदीपजी पाटील. अर्थात त्याचं आर्थिक मदत मर्पीशेठ क्रियाडू साहेबांची खास आमच्या सतीशबाईंसाठी आहे, कारण या संघटनेसाठी आहे. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. अगदी आमची पहिली भेट भेंडकालच्या मैदानावर झाली. अगदीच आपण मर्पीशेठ क्रियाडो संघाचा तो संघ होता आणि त्यानंतर उरण उल्वे नोडमध्ये देखील मर्पीशेठ क्रियाडो साहेबांचा संघ आपण खेळताना पाहिला. विजयदादांच्या अध्यक्षतेखाली दादा ती स्पर्धा संपन्न झाली होती. त्यावेळेला देखील मर्पीशेठ क्रियाडो साहेबांचा संघ तिथे दाखल होता. त्यांनी देखील त्यावेळेला आपला आर्थिक मदत केली होती. म्हणजे वेलोवेली आमच्या या संघटनेला मदत करणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते मर्पीशेठ क्रियाडो साहेब. प्रत्येक संघांसाठी म्हणजे 24 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत आणि त्या 24 संघांसाठी पाण्याची व्यवस्था आणि ORS आपण पाहतोय
अशा पद्धतीची व्यवस्था प्रत्येक संघासाठी वावी पाटील साहेब असतील, सतीशजी पाटील, अण्णाजी गावडे म्हणजे या पूर्ण संघटनेच्या माध्यमातून 24 संघांसाठी करण्यात आलेली आहे. कारण आता उन्हाचं प्रमाण वाढलंय आणि अशा वयामध्ये आपण क्रिकेट खेळताय, त्यामुळे आपल्या प्रोटेक्शनसाठी, सेफ्टीसाठी ही सर्व व्यवस्था आज आयोजकांनी केलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर 27 धावसंख्या धावपटलावर. पहिल्या चाबेलला मात्र हाफ ट्रॅकरचा चेंडूला ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू इथे आपलं पाहायला मिळेल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एकेरी धावसंख्येने धावपटल आता पुढे जाईल 28 या आकड्यावर. 2 गडी बाद झालेत. बीसीसी मेडिकल संघाच्या 28 धावसंख्या धावपटलावर असेल. जलद गतीचे गोलंदाज आपलं पाहायला मिळतील. सनसिटी ब्लास्टर संघाच्या वतीनं पहिला इथे षटक फेकतोय वैयक्तिक आणि सांघिक मात्र 4थं षटक फेकताना दर्शन या गोलंदाजाला आपण पाहतोय. जवळपास 10-12 पावलांचा रनअप पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतो. यू मिस, आय डेफिनेटली हिट. या बिल्ला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू यष्ट्यांचा वेध घेतलाय आणि इथून मात्र त्रिफळा बाद केलाय आणि इथून गजानन मोकल यांना माघारी परतताना आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकताय. तिसरा विकेट 28 या धावसंख्येवर गेलाय. मर्फीशेट क्रियाडो साहेबांनी टाळ्यांचा कडकडाट इथे दिला. त्यांना शाबासकीची थाप देखील दिली कारण त्यांचा संघ मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आहे. 28 धावसंख्या धावपटलावर 3 विकेटच्या मोबदल्यात बीसीसी भेंडकाल संघ. धन 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 करत शरद भात्रे याच्या बॅट मधून आलेला हा षटकार. यू मिस साइड डेफिनेटली हिट. याबद्दल पहिला अर्थात आपण पाहतोय षटकार मारला आल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा इथे क्लीन बोल्ड विकेट मिळवतोय गोलंदाज दर्शन. चौतीस धावसंख्या धावपटलावर आहेत. 4 विकेट मैदानाच्या बाहेर. शरद ज्या पद्धतीने आला आणि आल्या त्याने एक डीप मिडविकेटच्या दिशेने षटकार मारला आणि तदनंतर क्लीन बोल्ड केलं गेलं. दर्शन या गोलंदाजाच्या माध्यमातून आता नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावर आलाय मंगेश पाटील. पंचांच्या डाव्या बाजूनं उजव्या हातानं गोलंदाजी करताना आपण दर्शन याला पाहतोय. अगदी आपण देही आपण पाहिली तर त्याची ठेंगडी आहे, पण तरी देखील आपण पाहतोय आक्रमक जलद गतीनं गोलंदाजी करताना दर्शन यांना. हाफ टाकरचा चेंडू या बल्ला मात्र पुल केलाय. चेंडू मात्र गेलाय डीप मिडविकेट सीमा रेषेच्या वरून दन दन करत आलेला हा षटकार. शोभून दिसते द्वारकामाई, शोभून दिसते द्वारकामाई. तिथे बसलेत आमचे शिर्डीचे साई. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख करण्या येती शिर्डीचे साई. ओम साईराम, ओम साईराम. आपण एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू होता.
दर्शन यांचा टप्पा पडल्यानंतर उचली घेतोय, चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय, निर्धाव चेंडूची सांगता होतोय. 4 षटक समाप्तीचा पंचांकडून निर्वाळा येतोय. 4 षटकानंतर धावपटलावर धावा असतील 40, 4 बाद 40 धावसंख्या बीसीसी भेंडकल संघ. नंतर पुन्हा एकदा आमच्या 40 प्लस रायगड मास्टर बिग बॅश 2025 स्पर्धेमध्ये तमाम क्रीडा रसिक प्रेक्षक खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकानंतर 40 धावसंख्या धावपटलावर असेल. शेवटचं षटक हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक ज्याला म्हटलं जातं, त्या षटकाची सुरुवात आता इथून केली जाईल. गोलंदाजी बारकर, गोलंदाज असेल अजित. दिनेश बंडा, मंगेश ही जोडी मैदानावर उपलब्ध आहे. स्लोवर चेंडू या बॅलला मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता. गलीमध्ये पकडलाय झेळ आणि संपला या बॅलला मात्र या खेळाडूचा खेळ. पुन्हा एकदा क्रीडा रसिका प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. उशिरा आणाऱ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, बीसीसी भेंडकल विपक्ष सन सिटी ब्लास्टर हा सामना चालू आहे. सन सिटी ब्लास्टर संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं बीसीसी भेंडखळ या संघाला. आणि हे आमंत्रण स्वीकारत असताना 4 षटकं संपलीत आणि 1 चेंडूचा खेळ झालाय. 40 धावसंख्या धावपटलावर आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतात अजितजी. स्लॉग ओव्हरचं षटक, हनामारीचं षटक, अंतिम षटक हाताळताना अजित याने या लोवर फुल टॉसचा चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू गोळीच्या वेगाने येतोय, डीप स्कोअर लाईक सीमा रेषा भेदून जातोय. दन 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 करत 4 धावसंख्येसाठी. चव्वेचाळीस कड्यावर धावपटल पोहोचलंय. चांगला फटका होता जसा स्लोवरच्या इथे, मात्र स्लोवर फुल टॉसचा चेंडू होता. मनगटाचा वापर केला, फक्त दिशा दिली चेंडूला डीप स्कॉरलच्या दिशेनं. पद्धत आली त्याचा वापर केला होता. या बॅलला मात्र हवेमध्ये काही काल चेंडू आहे लॉप केला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू पकडलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं झेल तिथे निसटला गेला. तिथून चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेला. आणि बघता बघता इथून धावपटलावर 2 वाढल्या, म्हणजे 46 आकड्यावर धावपटल पोहोचलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका, बॅटचा फ्लो आपण पाहिला तर समोरच्या दिशेनं लॉंग ऑन सीमारेषेच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा या फलंदाजाच्या बॅटमधून येतोय अगदी दर्शनीय प्रेक्षणीय फटका.
मगाशी आत्ताच 2 सेकंदापूर्वी फक्त बोललोय. हाफ ट्रॅकरचा चेंडू या बॉलला मात्र लेट कट केलाय चेंडूला. चेंडू मात्र डीप पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एकेरी धावसंख्या धाव पटेल पुढे जाईल आणि दुसरी धावसंख्या देखील इथे आपण पाहतोय कंप्लीट केली, पूर्ण केलेली आहे. अगदी चपळाई आहे. एक धाव आरोग्यासाठी आमच्या या 40+ रायगड मास्टर बिग बॅश स्पर्धेचं स्लोगन आहे आणि ते एक धाव आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहे ही संघटना सातत्यानं या समाजासाठी, या खेळाडूंसाठी सांगतोय. आणि हीच धाव इथे मात्र एकेरी धावसंख्येला दुहेरीमध्ये कन्वर्ट केली गेलेली आहे. या बिल्ला मात्र डान्सिंग डाऊन द विकेट इथे पाहायला मिळाला. चेंडू मात्र लॉप केला होता, लॉंग ऑफच्या दिशेने पकडलाय झेल आणि संपला या बॉलला मात्र या फलंदाजाचा खेळ. आणि पहिला सत्र देखील संपलाय आणि पहिल्या सत्रानंतर धावपटलावर धाबा आपल्याला पाहायला मिळते. 54-55 धावसंख्येचं इथे आव्हान ठेवलंय, टार्गेट ठेवलंय प्रतिस्पर्धी संघ सन सिटी ब्लास्टर या संघापुढे. या बाण कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल याचं धावतं वर्णन घेऊन आमचे साथी समालोचक दिमागदार आणि देखणं आयोजन मात्र या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. 40+ आमचे अण्णा गावडे साहेब असतील, त्याच्याच बरोबरीने आमचे YB साहेब असतील, त्याच्याच बरोबरीने 40+ पेण तालुका अध्यक्ष आमचे सतीश दादा पाटील साहेब असतील. सगळ्यांची बरीचशी भरीव कामगिरी या स्पर्धेच्या यशामध्ये राहिली आहे. सगळ्यांचं अतिशय मौल्यवान योगदान या स्पर्धेसाठी राहिलं आहे. आणि त्याच्यानंतर 40+ रायगड मास्टर बिग बॅशचा दर्जा काय असतो तो दर्जा मात्र आयोजकांनी दाखवून देण्याचं काम केलं आहे. अगदी डोळ्यांचे पारणे फेरणारं आयोजन मात्र या गिरवलीच्या सुंदर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि बऱ्याचशा दिवस मात्र 40+ रायगड मास्टर बिग बॅश
ही स्पर्धा मात्र आपल्याला खेळताना नक्कीच पाहायला मिळेल. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा महाकुंभमेळा आणि क्रिकेटच्या राजवाड्यासारखा थाट मात्र या मैदानावरती आज उभा केला गेला आहे आणि अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेमध्ये नक्कीच केलं गेलं आहे. मी अर्थातच तुमचा सगळ्यांचा लाडका मानस मनोरे आज या स्पर्धेमध्ये तुमच्या समवेत जोडलो गेलो आहे. आमचे पेण तालुका बॉडी प्लसचे अध्यक्ष सतीशदादा पाटील साहेब यांनी मला एक दिवस का होईना परंतु या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचा आभार असेल. आणि या मैदानाच्या आतमध्ये आता सगळ्यांना मी घेऊन जातो आहे. सर्वप्रथम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणत 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा आपला गणपती त्या गणरायाच्या चरणी सर्वप्रथम वंदन करतोय. पेण तालुका म्हटलं की गणपतीचं माहेरघर आणि त्या गणरायाला आपण सर्वप्रथम या ठिकाणी वंदन करूयात. तदनंतर अखंड भारताचे आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत मुठभर मावळ्यांच्या साथीने वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ आणि वयाच्या 31व्या वर्षी अखंड भारतावरती फडकवलेला हिंदुत्वाचा भगवा झेंडा ते निश्चयाचे महामेरू बहुतजनांचे आधारू अखंड स्थितीचे निर्धारू श्रीमंत योगी राजेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मानाचा त्रिवार मुजरा या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आणि सगळ्यांना घेऊन जातो आहे मैदानाच्या आतमध्ये जिथे एक चांगली मॅच आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते. आजच्या दिवसातील पहिला सामना BCC बेंडकळ दिनेश बंडा यांच्या कर्णधार पदामध्ये तो संघ खेळतो आणि त्यांच्या विरोधामध्ये सन सिटी ब्लास्टर जो इम्रान मस्ती यांच्या कर्णधार पदामध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळतो. टॉस झाला होता, टॉस जिंकला होता तो म्हणजे टीम सन सिटी ब्लास्टर संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. 5 षटकांची मॅच असेल. आत्तापर्यंत धावफलकावरती 55 धावा 54 धावा जमवल्या गेल्यात आणि येणारे 30 चेंडू आणि 55 धावांचा पाठलाग BCC बेंडकळ संघाला मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. माफ करा, सनसिटी ब्लास्टर संघाला तो पाठलाग करायचा आहे. येणारे 30 चेंडू आणि 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला, दोन्ही टीमचे 12वे खेळाडू विनंती असेल आपण आपले 12th मॅन पाठवून द्यायचं आहेत. खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत. चला, सनसिटी ब्लास्टर आपण देखील 12th मॅन पाठवायचं. यस, येतोय, त्यांचं देखील स्वागत असेल. तो चलिए लौटेंगे अपने ओरिजिनल अंदाज में वापस 40 प्लस मास्टर रायगढ़ बिग बैश लीग 2025. तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, सभी खिलाड़ियों का मैं आपका अपना मानस मनोरी इस प्रतियोगिता में करूंगा तहे दिल से स्वागत. आज का गुरुवार का दिन, इरादे तो लाख बनती है, बनकर टूट भी जाती है, लेकिन शिरडी वही जाती है जिन्हें साईं बुलाती है. वो शिरडी के साईं बाबा जिनको हम नमन करेंगे और शुरुआत करेंगे मैदान के अंदर. आज के दिन का पहला एनकाउंटर BCC बेंडकळ और उनके सामने सनसिटी ब्लास्टर, ये दोनों टीमों के बीच, जहाँ पे टॉस को जीता सनसिटी ब्लास्टर. पहली पारी में बैटिंग करते हुए 54 रन स्कोर कार्ड के ऊपर बनाए गए और 55 रनों का पीछा सनसिटी ब्लास्टर टीम को करना है. सलामी की जोड़ी DB पाटिल और उनके साथ सूर्यकांत ये मैदान के अंदर आ चुकी है. P1 की पहली ओवर को लेकर प्रफुल्ल गेंदबाजी की भागदौड़ को संभालने के लिए बॉलिंग ट्रैक पर नजर आएंगे. विश ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. शो द गुड गेम एंड शो द क्वालिटी क्रिकेट. करेंगे गेम को ऑन, करेंगे शुरुआत. लेट्स प्ले. पहली गेंद फुलर लेंथ वाली थी, ऑन साइड पर ड्राइव करने की कोशिश. गेंद थोड़ी सी शरीर से आपको टकराती हुई नजर आएगी. अंपायर का लेग बाइस का सिग्नल आएगा. अकाउंट इज ओपन बाय 1 रन. 1 रन के साथ टीम के खाते की शुरुआत यहाँ से दूसरी पारी में बिल्कुल की जाएगी. गिरौली का ये खूबसूरत मैदान, दोपहर का सत्र, अर्ली मॉर्निंग सेशन नहीं है, अब दोपहर के सत्र की तरफ हम बढ़ रहे हैं. 11:11 घड़ी का काटा आपको नजर आएगा. समर्थ लाइव इवेंट के माध्यम से इस टूर्नामेंट का लाइव कवरेज किया जाएगा. जितने दर्शक मेरे साथ लाइव चश्मदीद गवाह बन रहे हैं उन सभी का स्वागत होगा. बड़ा हिट लगाने की कोशिश, बाहरी किनारा लगा, मौका बन सकता था. फर्स्ट स्लिप, पकड़ो कैच जीतो मैच, ये हमेशा आपको देखने को मिलता है, लेकिन कैचेस विन द मैचेस. छोड़ोगे कैच तो हारोगे मैच, ये आपका दूसरा पहलू होता है. 1983 का वर्ल्ड कप, सर कपिल देव, इन्होंने सर विव रिचर्ड्स, इनका उल्टे भागते हुए वो कैच न पकड़ा होता तो शायद हिंदुस्तान ने पहला वर्ल्ड कप नहीं जीता होता.
इसी वजह से हम कहती है कैचेस का रोल क्रिकेट के खेल में बहुत क्रूशियल, बहुत इंपॉर्टेंट, लेकिन अर्ली मोमेंट ऑफ द मैच जीवन दान दिया जाएगा। हाफ ट्रैकर बॉल बैकफुट पर गए, स्क्वायर कट वाला ये शॉट, लजीज शॉट जिसे हम कहते हैं, खूबसूरत डीप बैकवर्ड पॉइंट। खिलाड़ी आपको वहां पर तैनात नजर आएंगे। सिंगल रन मैदान के अंदर दौड़ के बिल्कुल पूरा किया जाएगा। धीमी शुरुआत, स्लो स्टार्ट आपको यहाँ से दूसरी पारी में सन सिटी ब्लास्टर टीम के माध्यम से देखने को मिलेगा, बट स्लो एंड स्टेडी विंस द रेस, ये हमेशा कहा जाता है। धीमी शुरुआत करेंगे लेकिन निरंतर चलेंगे तो आपको जीत मिलेगी, ये हमेशा कहा जाता है। सिंगल के साथ 2 रन टीम की रन संख्या। अटैक किया जाएगा, स्लॉट में गेंद थी ऑन साइड के ऊपर, खिलाड़ी या लॉन्ग ऑन बाउंड्री पर, यहां से भी मिलेगा मात्र 1। देखिए 5 ओवर की मैच जरूर है लेकिन पावर प्ले नहीं है। 40 प्लस रायगढ़ मास्टर बिग बैश की ये लीग पावर प्ले नहीं है, उसी की वजह से 5 खिलाड़ी आपको बाउंड्री लाइन के ऊपर तैनात नजर आएंगे। 6 खिलाड़ी माफ कीजिए आपको बाउंड्री लाइन के ऊपर तैनात, थोड़े से अलग रूल्स आपको 40 प्लस क्रिकेट में देखने को मिलेंगे। ये भी मौका बन सकता था, एक हाथ से अक्षय कुमार स्टाइल, बॉलीवुड के खिलाड़ी अक्षय कुमार, इनकी स्टाइल में कैच को लेने की कोशिश एक हाथ से की जरूर, लेकिन यहां से भी कैच आपको ड्रॉप्ड होता हुआ नजर आएगा। मिलेगा एक और सिंगल। बाउंड्री लाइन को आप देखेंगे तो डी इवेंट इनकी वो बाउंड्री लाइन, उनके फ्लैग्स आपको जरूर नजर आएंगे। साथ ही साथ कमाल का आयोजन बिल्कुल किया गया जाएगा। और क्या खूबसूरत ये प्रतियोगिता, बहुत तारीफ। सभी लोगों को इंतजार था कि 40 प्लस रायगढ़ मास्टर बिग बैश लीग कब आएगी, और उसका जवाब हमारे 40 प्लस पेंट तालुका अध्यक्ष सदिल दादा पाटिल साहब और उनकी टीम ने दिया कि हम आएंगे तो इतना दर्जेदार आयोजन होगा। और क्या कमाल की प्रतियोगिता है। पहली ओवर का खेल मैदान के अंदर होगा समाप्त। पीछा करना 55 का, रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर बगैर नुकसान 4 रन। और समीकरण की बात की जाए तो आने वाली 24 गेंदें और जीतने के लिए 51 यानी 51 रनों की जरूरत। प्लस रायगढ़ मास्टर बिग बैश जिन्होंने एक समय अपने गांव के ग्रामीण क्रिकेट में अपने नाम को रोशन किया, और वो सभी खिलाड़ी आज 40 प्लस में आपको खेलते हुए नजर आएंगे। उस समय क्रिकेट को उतना वैल्यू नहीं दी जाती थी, उस समय उतना नहीं था, उस समय क्रिकेट में उतने इनाम नहीं थे। यस अंपायर, चलिए ऑर्गेनाइजर्स थोड़ा सा अंपायर से कांटेक्ट कीजिए। पहली ओवर में 4 बने जरूर है। देखिए हम बात कर रहे थे कि 40 प्लस क्रिकेट, ये सारे खिलाड़ी जो एक समय अपनी टीम के ग्रामीण क्रिकेट की तरफ से खेला करते थे, गांव की तरफ से ग्रामीण क्रिकेट खेला करते थे, और उस समय पे उतने इनाम नहीं हुआ करते थे, उतनी प्रतियोगिताएं नहीं हुआ करती थी। बगैर विदाउट शूज़, विदाउट बैट, एक ही बल्ला होता था उस समय, और एक ही बल्ले से वो क्रिकेट खेला जाता था। तब इतना दर्जेदार आयोजन नहीं होता था, तब मंडप नहीं होते थे, एक ही वो भोंगा वगैरह टाइप का माइक होता था, और उस समय वो वाली कमेंट्री होती थी, वो वाला क्रिकेट। लेकिन एक समय ये खिलाड़ियों ने भी अपने गांव के ग्रामीण क्रिकेट के नाम को रोशन किया, और उसके बाद आज 40 प्लस रायगढ़ मास्टर बिग बैश लीग में ये सारे खिलाड़ी जो आपको खेलते हुए बिल्कुल नजर आएंगे। हेल्थ इज वेल्थ ऐसा कहा जाता है, आरोग्य धन संपदा असं आपण नेहमी ऐकतो, आणि एक धाव आरोग्यासाठी हा मूळ मंत्र घेऊन 40 प्लसचे सगळे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत। चलिए जो भी रूल्स होंगे आप वो समझाइए, और वहाँ से तुरंत आपको मैच को ऑन करना है, क्योंकि 6 मैचेस आपको नहीं दिया जाएगा। 5 ओवर की मैच है, 25 मिनट आपको एक इनिंग के लिए दिए जाएंगे, और 25 मिनट के अंदर एक इनिंग का कंप्लीट होना अनिवार्य रहेगा। इस बात के ऊपर भी आपको गौर करना है। एक ओवर के लिए आपको 5 मिनट का समय दिया जाएगा, और कंपलसरी 5 मिनट के अंदर हर एक ओवर का कंप्लीट होना अनिवार्य है।
24 गेंदें 51 की जरूरत मैदान के अंदर आपको बिल्कुल नजर आएगी। दोनों एंड से गेंदबाजी इस मैदान के ऊपर जरूर की जा रही है और दूसरे ओवर में की भागदौड़ को संभालने के लिए गजानन मोकल बॉलिंग ट्रैक पर गेंदबाजी के लिए आपको आते हुए बिल्कुल नजर आएंगे। 6 खिलाड़ी बॉन्ड लाइन के ऊपर आक्रमण करने की जरूरत। अटैक इज अ फॉर्म ऑफ डिफेंस। आपका आक्रमण आपका बचाव और उसी वजह से आक्रामक रवैया अब अपनाने का समय आ चुका है बैटिंग टीम सन सिटी ब्लास्टर के लिए। पहली गेंद आउट ट्रैगर। इट इज अ कमेंटेटर कॉल। मैंने कहा उन्होंने करके दिखाया पहली गेंद पर दूसरी पारी का पहला लंबा छक्का। देखने को मिलेगी आयान इंडियंस योगेश पवार इनकी कप्तानी में और पराग 11 गोविरले दीपक पाटिल इनकी कप्तानी में। चलिए आयान इंडियंस और पराग 11 गोविरले दोनों टीमों के कप्तान आपकी टीम लिस्ट को लेकर और दोनों टीमों के कप्तानों को टॉस करने के लिए आना है। इनिंग ब्रेक में कंपलसरी टॉस होना चाहिए। थोड़ा सा देरी जरूर हुई है लेकिन चलिए आयान इंडियन के कप्तान योगेश जी पवार और पराग 11 गोविरले के कप्तान दीपक जी पाटिल आइए टॉस के लिए। बैकफुट पर गए स्क्वायर कट वाला ये शॉट चाबुक शॉट की जाएगी बंदूक की गोली की रफ्तार से डीप बैकवर्ड पॉइंट सीमा पर पे दस्तक देने वाला खटैक 4 रन। थैंक यू डीजे ऑपरेटर। हनुमान पाड़ा के हमारे मेहमान सतीश पाटिल और बाबू साहब जिनका यहाँ पे आगमन हो चुका है उनसे गुजारिश है कि आप मंच के ऊपर आइए। आपका तहे दिल से स्वागत इस प्रतियोगिता में। लेकिन इस ओवर के बाद कंपलसरी दोनों टीमों के कप्तान टॉस के लिए आना चाहिए। अयान इंडियंस एंड पराग 11 गोविरले फाइनल कॉल टॉस के लिए आइए। इस बार अटैक किया जाएगा लॉन्ग ऑफ पर गेंद खिलाड़ी है फील्डर बन के रह जाएंगे दर्शक खींचेगी लॉन्ग ऑफ सीमा पर टांगा पलटी घोड़े फरार रन मिलेंगे 4। अब तक 14 रन 3 गेंदों में आ चुके इस ओवर में। एक और बार यॉर्कर लाइन वाली गेंद अटैक करना चाहती है। हेलीकॉप्टर शॉट लगाने की कोशिश अलोंग द कारपेट से गेंद काऊ कॉर्नर बाउंड्री पर रन आउट का मौका बन सकता है लेकिन चीते की रफ्तार के साथ 2 रन मैदान के अंदर दौड़ के पूरी किए जाएंगे। गुड रनिंग बिटवीन द विकेट। अच्छे फिटनेस लेवल के साथ 40+ के ये खिलाड़ी मैदान के अंदर पार्टिसिपेट कर रही है। अच्छा गेम प्ले मैदान के अंदर आपको होता हुआ बिल्कुल नजर आएगा। 2 रन के साथ टीम की रन संख्या की मैं बात करूं तो 20 रन आपको स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए नजर आएंगे। पीछा करना है 55 का, रन भरी है 20, आने वाली गेंदें बची है 20 और जीतने के लिए यहां से अब आपको 35 रनों की जरूरत मैदान के अंदर है। अटैक करने की कोशिश की जाएगी ऑन साइड के ऊपर, पैर पे गेंद थी, लेग स्टंप वाली लाइन का इस्तेमाल जरूर किया गया। खिलाड़ी को तैनात, दूसरे की कोशिश, रन आउट का मौका। तू मैं पहले आपके चक्कर में, अंत भला तो सब भला और 2 रन यहां से अंत में बिल्कुल पूरे किए जाएंगे। अच्छी बैटिंग लेकिन रबर किया थर्ड अंपायर को। DRS डिसीजन रिव्यू सिस्टम जिसका इस्तेमाल किया जाएगा। थर्ड अंपायर ऑन स्क्रीन पर रनआउट को चेक करेंगे, आपको हम बिल्कुल बताएंगे। नक्कीच हनुमान पाडाचे आमचे खंदे समर्थक सतीशजी पाटील साहेब, गणेशजी पाटील साहेब या दोन्ही पाहुण्यांची इथे एंट्री होती आहे। त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं।
बरंचसं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला नेहमी असतं ते गणेश पाटील साहेब आणि सतीश पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या, आपलं स्वागत असेल. चला, हमरापूर विभाग अध्यक्ष सचिन गोलिंबडे, राजा पाटील साहेब असतील, राजा म्हात्रे साहेब जे आमचे नगरसेवक आहेत, त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं. सगळ्यांचं स्वागत असेल, सगळ्यांना योग्य तो मान सन्मान नक्कीच दिला जाईल. चला, जगदीशजी ठाकूर टीम ओनर आणि त्याच्याच बरोबरीने अशोकजी ठाकूर या दोन्ही पाहुण्यांना देखील माझी विनंती आहे की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यावं, आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. नितीनजी जोशी साहेब असतील, त्याच्याच बरोबरीने मर्फी शेठ साहेब असतील, त्याच्याच बरोबरीने विजय पाटील साहेब असतील, या सगळ्यांना देखील माझी विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं. चेक करतोय आम्ही, यस आमच्या इकडे तिसरे अंपायर आहेत, चेक करतायत ऑन स्क्रीनवरती. Not out. The batter is completely safe and the decision is came that the batter is not out. यानी कि यहाँ से 2 रन आपको बिल्कुल पूरे होते हुए नजर आएंगे. अच्छी बैटिंग का गेम प्ले, अच्छी बैटिंग का डिस्प्ले यहाँ से शो कर रही है बैटर सूर्यकांत, जिनकी बैट मैदान के अंदर आग उगलते हुए आपको नजर आएगी. बहुत सारे रन जिनके बल्ले से मैदान के अंदर आपको बिल्कुल आते हुए नजर आएंगे. बिन मौसम रनों की बारिश सूर्यकांत कर रही है. यहाँ से बाहरी किनारा लगा जरूर, फर्स्ट स्लिप, थर्ड मैन, गली की रीजन पर बॉल आपको ट्रैवल होते हुए नजर आएगी. मिलेगा सिंगल रन. इसी एक के साथ 2 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है. पीछा करना है 55 का. सनसिटी ब्लास्टर का टोटल बनेगा स्कोर कार्ड के ऊपर 23, यानी कि 23 रन. और समीकरण की बात की जाए तो आने वाली गेंदें बचेंगी 18 और जीतने के लिए 32 रनों की जरूरत. चलिए, कप्तानों को हमने कॉल किया था. टीम आयान इंडियन के कप्तान योगेश जी पवार, पराग 11 गोवरले के कप्तान दीपक जी पाटिल. टीम लिस्ट को भी आपको लेकर आना है. चलिए दोनों कप्तान आइए प्लीज. टॉस किया जाएगा. प्लीज डोंट टेक टू मच टाइम एंड कम फास्ट फॉरवर्ड. ये हम कहेंगे. दीपक जी पाटिल कप्तान और योगेश जी पवार कप्तान. चलिए आइए, टॉस. चला, आमचे पारगावचे केतनजी मेहर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील स्वागत असेल. दो ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है. रन संख्या बनी है 23. 18 में 32 आपको बनानी है. मैथोन यहाँ से बॉलिंग ट्रैक के ऊपर तीसरी ओवर की भागदौड़ को संभालते हुए आपको बिल्कुल नजर आएंगे. 40 प्लस के खिलाड़ी जोश, जज्बा, जुनून के साथ मैदान के अंदर खेल रही है. और क्या कमाल का आयोजन और क्या कमाल का खेल आपको मैदान के अंदर होता हुआ नजर आएगा. 40 प्लस रायगढ़ में मास्टर बिग बैश लीग दर्जा क्या होता है, वो दर्जा यहाँ से दिखाया. हमारे टीके कुरंगे साहब भी यहाँ पे आ चुके हैं. उनका भी स्वागत इस प्रतियोगिता में. एक जाने माने अंपायर, जाने माने क्रिकेटर हमारे 40 प्लस के टीके कुरंगे साहब, आपका भी स्वागत इस प्रतियोगिता में जरूर होगा. बिल्कुल यहाँ से बड़ा हिट लगाने की कोशिश की जाएगी. बैकवर्ड जोन में गेंद ट्रैवल डॉट गेंद आएगी. चलिए, केतन मेहर साहब हमारे पारगांव के केतन जी मेहर एक बढ़िया खिलाड़ी, जिनसे गुजारिश है कि आप मंच के ऊपर आइए. आपका तहे दिल से स्वागत. सागर मोरी सर, अक्षय पाटोले सर और शाहिद मोमिन सर, ये 3 ऑनफील्ड अंपायर आपको देखने को मिलेंगे. ऑनफील्ड पर 2 है और तीसरे हमारे कॉम बॉक्स में बिल्कुल है.
बड़ा हिट लगाया है, क्रॉस द लाइन जगह बनाई, शॉट को खेला डीप लॉन्ग लेग, सीमा रेखा के बाहर गेंद जाएगी, बल्लेबाज ने किया है शोर, यहां पे आएगा 4, 4 रन। आणि आमचे जय हिंद मामा, काय कमालीचा डान्स त्यांचा होतोय, कौतुक त्यांचं करावं लागेल. विशेष आकर्षण आज आमचे जय हिंद मामा आहेत आणि एकदम प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार आला, जसा डीजे वाजतो तसे त्यांचे पाय थिरकतात आणि कमालीचा डान्स आमचे जय हिंद मामा पण करतायत, त्यांना पण आपण लाईव्ह वरती दाखवतोय. 11 गेंदे और 25 का योगदान. सूर्यकांत मैदान के अंदर 1 मैन आर्मी और 1 साइड हीरो की तरह बल्लेबाजी उनकी बिल्कुल हो रही है. कमाल की बैटिंग सूर्यकांत की आपको नजर आएगी. अकेला शेर जो सामने वालों को कर रहा है ढेर, यह भी हम कह सकती है. रन संख्या बनाई जाएगी अब 27 रन. हेलीकॉप्टर उड़ाया बिल्कुल, खिलाड़ी है, फील्डर बनेंगे दर्शक. व्हाट शॉट, शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द मैच, 6 रन. कमाल की बल्लेबाजी. माचिस तो यूं ही बदनाम है, आग तो सूर्यकांत भाई ने लगाई है, ये हम बिल्कुल कहेंगे. ड्राइव किया, गेंद यहां से भी अलोंग द कैबिट से बंदूक की गोली की रफ्तार से जाएगी. डीप एक्स्ट्रा कवर, सीमा पार, रन मिलेंगे 4. कॉल बिल्कुल दिए, टॉस किया जाएगा क्योंकि तीसरी ओवर चल रही है. इनिंग ब्रेक पे कंपलसरी टॉस होना चाहिए. योगेश पवार साहब कप्तान अयान इंडियन के आइए. दीपक पाटिल आ चुकी है, पराग 11 गोविरले के कप्तान आ चुके हैं. अयान इंडियन के कप्तान योगेश जी पवार साहब आइए टॉस के लिए. यहां से बल्ला घुमा, लगी तो छगी, लेकिन छगी नहीं लगी, ये हम बिल्कुल कहेंगे. डॉट गेंद, कम बैक मथुन इनके माध्यम से आपको होता हुआ नजर आएगा. पहली गेंद डॉट, उसके बाद 4-6-4 और फिर एक गेंद डॉट मैदान के अंदर आई है. इस बार भी अक्रॉस द लाइन. वाह, व्हाट शॉट. चांद पे गया था चंद्रयान, गेंदबाज को दिखाया आसमान. 6 रन. ठीक आहे, कुरंगले साहेब असेल, अभिनाथ दादा असेल आपले, आणि सर्व आमचे सतीश दादा असतील. तर या आपण नाणेफेकीचा कौल घेऊया. सतीशजी पाटील 40+ पेन तालुका अध्यक्ष हे देखील आपण नाणेफेकीचा कौल या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. निमित्त आहे 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग या 2025 ची स्पर्धा. एका बाजूला पराग 11 गोविरले संघ, दुसऱ्या बाजूला अयान इंडियन्स योगेश पवार रणजीपट्टू यांचा संघ. नाणेफेकीचा कौल आदरणीय सन्मान्य मर्फी शेठ क्रियाडू साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. पराग 11 गोविरले की अयान इंडियन्स या 2 संघामध्ये नाणेफेकीचा कौल. सर्व आमचे मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होत आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय पराग 11 या संघानं. निर्णय सांगायचा सामना चालू आहे. फिल्डिंग इथे आपल्या वाटेला योग्य दादा बॅटिंग आलेली आहे. तर बोलूया आपण पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये मानसजी मनोरे सोबत जोडले गेलेले आहेत. पाहुण्यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. बिल्कुल अगली मैच एक बड़ी फाइट आपको होती हुई नजर आएगी. अयान इंडियंस के सामने पराग 11 गोविरले, मिस्टर परफेक्ट योगेश पवार जिनकी कप्तानी में अयान इंडियंस खेलेगी, और उनके सामने दीपक पाटिल डैशिंग कैप्टन जिनकी कप्तानी में पराग 11 गोविरले इन एक्शन में आपको बिल्कुल नजर आएगी. इस दरम्यान केतनजी मेहर यांचा शुभ सन्मान होते. विनंती करते अशोकजी ठाकूर आणि सतीशजी पाटील यांना विनंती करते आपण केतन मेहर
यांचा हा शुभ सन्मान करायचा. एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांची एक ओळख आहे आणि आज त्याच खेळाडूचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून घेतोय. अण्णाजी गावडे, बाबी पाटील साहेब, विजयजी पाटील, गिरीटभाई पाटील, हसुरामजी पाटील, संदीपजी पाटील, दीपकजी पाटील या सर्व आज कमिटी मेंबरचं नाम उल्लेख करणं गरजेचं आहे. विजयजी खिल्लारे साहेब या सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण पाहतोय शुभारंभ प्रारंभ केला गेला आणि बघता बघता तिसरा दिवस या स्पर्धेचा आज आपण पाहतोय. तो सूर्य आज तिसऱ्या दिवसाचा उगवला तसं 10:12 पहिला चेंडू पडला आजच्या दिवसातील आणि हीच मॅच आपण पहिली पाहतोय दोन संघामध्ये. पुढची मॅच असणार आहे पराग 11 गोबिर्ले विपक्ष आयान इंडियन्स या दोन संघामध्ये. बॉलर नेम पोचवा, बॉलर नेम चंद्रकांत यहाँ से आपको बिल्कुल तीसरे ओवर को लेकर आते हुए नजर आएंगे. पहली गेंद फुल टॉस थी, ऑन साइड पर मारने की कोशिश, यू मिस, आई विल डेफिनेटली ये बताया जाएगा. डंडी को किया है गोल और यहाँ से मिलेगा बैटिंग टीम को पहला झटका. अब से विकेट की तलाश में थी और वो विकेट उनको मिलता हुआ नजर आएगा. ओपनिंग जोड़ी, वो पार्टनरशिप जो काफी घातक बन रही थी उनको ब्रेक जरूर किया है और डीबी पाटिल इनको पवेलियन का रास्ता दिखाया जाएगा. नंबर 3 के ऊपर अजित मैदान के अंदर आपको बैटिंग करने के लिए आते हुए बिल्कुल नजर आएंगे. अजित पाटिल इन एट नंबर 3 की पोजीशन मैदान के अंदर उनको जरूर भेजा गया है. शुरुआत बढ़िया रही है गेंदबाज चंद्रकांत की, जिन्होंने विकेट के साथ यहाँ से आगाज किया. ओवर नंबर 4 में वो गेंदबाजी की भागदौड़ को सवाल नहीं है. रन बनी है 43 रन स्कोर कार्ड पर 12 की जरूरत है. 12 रन बनानी है. कमाल की गेंदबाजी लेकिन आउटसाइड द स्टंप, वाइड लाइन के बाहर, वाइड बॉल. हमेशा हम देखते हैं हर एक कॉम्बॉक्स आपको एकदम स्टेट में नजर आता है. इंटरनेशनल क्रिकेट हर एक स्टेडियम का कॉम्बॉक्स स्टेट होता है, लेकिन एकमात्र प्रेमदासा स्टेडियम श्रीलंका का जिसका कॉम्बॉक्स एक्रॉस है थोड़ा सा, और उसी की याद आएगी. लेकिन ये कमाल का शॉट लगाने की कोशिश है, लेकिन यहाँ पे भी मिस टाइमिंग स्ट्रोक. टॉटकिंद की डिलीवरी है. कमाल का कमबैक. चंद्रकांत ने कहा है पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, और यहाँ से आपको बेसिस से बैंखड़ कमबैक करते हुए मैदान के अंदर नजर आएंगी. पलटवार जरूर कर रही है. कदमों का इस्तेमाल किया, हल्के हाथों से पुश करो, खुश रहो. ये गेम प्ले आपको मैदान के अंदर सिंगल डबल जिसे क्रिकेट की लाइफ लाइन कहा जाता है, और यहाँ से आपको 1 रन मैदान के अंदर आता हुआ बिल्कुल नजर आएगा. अच्छी बैटिंग, अच्छी शुरुआत करने के बाद कमबैक यहाँ से होता हुआ थोड़ी सी रनों की गति को कम किया है. 9 गेंदे 10 रन चाहिए. 9 गेंदे 10 रन. तेज तर्रार यॉर्कर, लेजर गाइडेड मिसाइल जो ऑन पॉइंट पर आपको लैंड होते हुए नजर आएगी. ब्रह्मास्त्र का किया जाएगा इस्तेमाल. मोस्ट डिफिकल्ट डिलीवरी, बोल्ड बाय बॉलर यॉर्कर, डॉट गेंद. सूर्यकांत 16 गेंदे 41 रनों की पारी को साकार कर रही है. टीम को चाहिए जीतने के लिए अब 8 गेंदों में 10 रन, और सूर्यकांत को 9 रन चाहिए अपने अर्धशतक को कंप्लीट करने के लिए. ये भी अटैक करना चाहती है. यहाँ से भी आपको डॉट गेंद आती हुई नजर आएगी. व्हाट अ क्लास बॉलिंग परफॉर्मेंस बाय मिस्टर चंद्रकांत. क्या कमाल की गेंदबाजी. T20 क्रिकेट में 20वें ओवर से ज्यादा 19वां ओवर इंपॉर्टेंट. 5 ओवर के मैच में 5वें से ज्यादा 4था ओवर इंपॉर्टेंट, और इंपॉर्टेंट ओवर में चंद्रकांत की कमाल की गेंदबाजी. लोअर फुल टॉस, ऑन साइड के ऊपर कोई खिलाड़ी मौजूद नहीं. गेंद गैप में मिड विकेट सीमा पर रन मिलेंगे 4.
जण आहे, काय कमालीचा डान्स त्यांचा आपण नक्कीच पाहतोय. चौकार षटकार जसे येत आहेत आणि त्यांचा डान्स मात्र या ठिकाणी चांगला पाहायला मिळतोय. एवढं वय असून देखील काय कमालीचा डान्स ते करतायत. एज इज जस्ट नंबर, मी अजूनही मनाने तरुण आहे हे सांगत असताना आमचे जैन दादा चांगला डान्स. विजय मोकल साई साहेब साई गावचे आमचे पाहुणे आहेत, त्यांना विनंती आहे की आपण यावं. विजयासाठी 6 धावांची गरज आहे. 6 बॉल 6 धावा. चलिए मैदान के अंदर चलेंगे. आने वाली गेंदें बची है 6 और जीतने के लिए 6 रनों की जरूरत. मैदान के अंदर जब तक सूर्यकांत है तब तक सन सिटी ब्लास्टर के लिए जीत की उम्मीदें बरकरार. लेकिन वापसी हो चुकी है बीसीसी बैंकर. चंद्रकांत ने कमाल का पलटवार किया और 6 में 6 का समीकरण. आखिरी ओवर को लेकर प्रमोद बॉलिंग ट्रैक के ऊपर आएंगे. 6 गेंद 6 रन बनाने है बिल्कुल. प्रमोद आखिरी ओवर की जिम्मेदारी. हाफ टैगर बॉल, बल्ले का अंदरूनी किनारा, फर्स्ट लेफ्ट डायरेक्ट हिट. अर्जुन के तीर के निशाने की तरह आपका निशाना अगर सटीक होता तो कहीं ना कहीं यहाँ से रन मिल सकता था, विकेट मिल सकता था, लेकिन यहाँ से मिलेगा रन. 1 50 पूरे हो चुकी है. टीम सन सिटी ब्लास्टर 50 पूरी, 50 अब उनके टीम के लिए होती हुई नजर आएगी. और अब 5 गेंदें 5 रन. जो लगाएगा बड़ा पंच वही बनेगा मैदान का सरपंच. ये ऑन साइड पर आएगा शॉट, कमाल का. गेंद जाएगी सीमा पार, मस्तक पे एक बनाना है. अपनी 50 के लिए भी 1 रन की जरूरत. और ऐसा लगता है कि शायद 50 आपको आज के दिन की पहली पूरी होती हुई बिल्कुल नजर आएगी. पहली 50 आज का दिन, गुरुवार, थ्रिलर थर्सडे जिसे हम कहते हैं. थ्रिलर थर्सडे में आप देख रही है मुकाबला मैदान के अंदर 1 रन बनाना है. पहली 50 क्या पूरी होगी आज के दिन की. सूर्यकांत ऑन स्ट्राइक, बैकफुट पर गए, ऑन साइड पर लॉफ्ट किया. गेंद जाएगी सीमा पर, जीत का सपना होगा साकार. सूर्यकांत बैट दिखाइए. यस, पहली 50. मशहूर हो रहा हूं मैं अपने काम से, इसीलिए दुनिया जलती है सूर्यकांत के नाम से. पहला अर्धशतक. चे संघमालक आणि सन सिटी बिल्डर्स चे सर्व आदरणीय सन्माननीय बरपिशेट क्रियाडू साहेबांचा शुभ सन्मान आज इथे झालेला आहे. धन्यवाद साहेब, आपण आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा इथे वाढवली आहेत.
अर्थात शुभ सन्मानाचा हा स्वरूप आहे. मायेची उबदार शाल